माजी आमदार वसंत गीते यांच्या मुंबई नाका परिसरामधील संपर्क कार्यालयावर मनपाची कारवाई। मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कारवाई कशी होते? प्रथमेश गीतेंचा सवाल। पुण्यामधील पब, बार आणि हॉटेलच्या अनधिकृत कामावर सलग 5व्या दिवशी बुलडोझर, महापालिकेची धडक कारवाई। ड्रग्ज विक्री करणाऱ्यांना सोडणार नाही, ड्रग्ज मुक्त शहर होईपर्यंत कारवाई सुरूच राहणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। आळंदीमध्ये माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती। एखादा मुख्यमंत्री प्रस्थानाला येण्याची ही पहिलीच वेळ, माऊलींचे अश्व मंदिरासमोर दाखल। पुण्याच्या इनामदार वाड्यामधील मुक्काम पूर्ण करून संत तुकोबांची पालखी मार्गस्थ। इनामदार वाड्यामधून पालखी बाहेर पडल्यानंतर वारकऱ्यांकडून तुकाराम माऊलींचा गजर। आळंदीमध्ये इंद्रायणी घाटाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी। यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणेंसह वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी। अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं उत्साहात स्वागत। 9व्या दिवशी पालखीचं श्रीरामपूर मार्गे प्रस्थान, नागरिकांकडून ठिकठिकाणी पालखीचं स्वागत। कंधारच्या साधू महाराज संस्थानच्या दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान। विठुरायाचा जय नामघोष करत हजारो भाविक पालखी सोहळ्याला सहभागी। साधू महाराज दिंडीचं यंदा 250वं वर्ष। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन कालावधीमध्ये अभ्यागतांना फक्त मंगळवार आणि गुरुवारी मर्यादेमध्ये संख्येने प्रवेश मिळणार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घोषणा। महाराष्ट्र भाजपची 2 दिवस पुण्यामध्ये बैठक। केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता। 13 जुलैला प्रदेश पदाधिकारी, 14 जुलैला विस्तारित कार्य समितीची बैठक। महाराष्ट्राचं आणि भाजपचं 4 तास विचार मंथन। प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, देवेंद्र फडणवीसांसह राज्यामधील नेत्यांची बैठकीला उपस्थिती। विधानसभेच्या रोडमॅपबाबत बैठकीत चर्चा। नीट परीक्षा या देशपातळीऐवजी राज्य पातळीवरती घेता येतील का? राज्यांना तसे अधिकार देता येतील का? हे तपासून पाहण्याचं केंद्रानं आश्वासन दिल्याची अजित पवारांची माहिती। स्वप्न दाखवणारे नेते लोकांना आवडतात, मात्र जेव्हा ते स्वप्न पूर्ण करत नाही तेव्हा जनता त्यांना अद्दल घडवल्याशिवाय राहत नाही। स्वप्न पूर्ण करणाऱ्या लोकांना जनता डोक्यावर घेते। नागपूर महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून नाराजी व्यक्त। महापालिकेचे अधिकारी म्हणजे मुर्दाड व्यवस्था, गडकरींचं वक्तव्य। मुख्यमंत्री सांगलीमध्ये तेव्हा छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री होणार, मंत्री अब्दुल सत्तारांची माहिती। पालकमंत्री जिल्ह्याच्या व्यक्तीला द्या, सत्तारांची मागणी। गणेश मूर्तिकारांना मोफतमध्ये शाडू माती उपलब्ध करून देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा। येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी 200हून अधिक जागा जिंकेल, माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा दावा। विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मांडला, प्रत्यक्षामध्ये येणार नाहीत अशा गोष्टी अर्थसंकल्पामध्ये आहेत, शरद पवारांची प्रतिक्रिया। विधानसभेचे निकालही लोकसभेसारखे दिसतील, मोदींनी 18 सभा घेतल्या, 14 जागी पराभव झाला। जिथे जिथे मोदींच्या सभा झाल्या तिथे तिथे महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांचा हल्लाबोल। अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष A.Y. पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट आणि लवकरच शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचीही माहिती। शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खाडेंची पक्षातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपाखाली खांडे यांचं पक्षातून निलंबन करत असल्याची शिवसेनेकडून घोषणा। कुंडलिक खांडे यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून करण्यात आली अटक। एप्रिल महिन्यामध्ये उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना मारहाण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांची कारवाई। राज्य सरकारनं महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचं जालन्यामध्ये शिवसेना पक्षाकडून स्वागत। बाजार समितीमध्ये शिवसेनेकडून कामगार महिलांना पेढे वाटत जल्लोष साजरा। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेले हजरत अनगड शाहबाबा दर्ग्यावरती मानाची पहिली आरती संपन्न। यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती। राज्यामध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता। मुंबई पश्चिम उपनगरामध्ये जोरदार पावसाची हजेरी। अंधेरी, मरोळ, जोगेश्वरी, विलेपार्ले परिसरात मुसळधार पाऊस। मध्य महाराष्ट्रामधील पुणे, सातारा आणि संपूर्ण विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट, तर मराठवाड्यामधील जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यालाही येलो अलर्ट। ठाणे महापालिकेचा 99% नालेसफाईचा दावा, मात्र प्रत्यक्षात केवळ 50%च नालेसफाई झाल्याचा संजय केळकर यांचा आरोप। तत्काळ नालेसफाईचे दिले निर्देश। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली। पंचगंगा नदीची पाणी पातळी 17 फुटांवर।
जळगाव जिल्ह्यामधील हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले. धरणामधून 6145 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. कोयना जलविद्युत धरण प्रकल्पग्रस्तांकडून ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातल्या तालुक्यांमध्ये आंदोलन. अधिवेशनामध्ये राज्य सरकारनं कोयना प्रकल्पग्रस्तांना शाश्वत न्याय द्यावा, आंदोलकांची भूमिका. जुलैमध्ये मुंबईत म्हाडाच्या 1900 घरांसाठी लॉटरी. पहिल्यांदाच मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी गोरेगाव प्रेमनगर इथे तब्बल 332 हायफाय घरांची उभारणी. रविवारी मध्य रेल्वे मार्गावर सकाळी 9 वाजल्यापासून मेगा ब्लॉक. लांब पल्ल्याच्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार असल्यानं लोकल सेवेवर परिणामाची शक्यता. हार्बर रेल्वे मार्गावर ठाणे पनवेल तसंच वाशी आणि पनवेल दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते 4:05 असेल मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली अंधेरी दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असल्यानं लोकल सेवेवर परिणाम. सायन उड्डाणपूल 13 जुलैपर्यंत अवजड वाहनांसाठी बंद. मध्य रेल्वे प्राधिकरणानं पूल धोकादायक असल्याचं घोषित केल्यानं तात्पुरत्या स्वरूपामध्ये पूल अवजड वाहतुकीसाठी बंद. उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर मुंबईमध्ये फेरीवाल्यांविरोधात महापालिकेकडून धडक कारवाईला सुरुवात. महत्त्वाच्या 20 ठिकाणांवरून महापालिकेकडून पथकं तैनात. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही, मात्र उपचार घेण्यासाठी आलेल्या 2 रुग्णांना किरकोळ दुखापत. तुळजापूरला पाणी टंचाईपासून दिलासा. 2 दिवसांआड पाणीपुरवठा सुरू. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरी धरणाची पाणी पातळी वाढल्यानं निर्णय. छत्रपती संभाजीनगरच्या आडगाव बुद्रुकमध्ये दूध उत्पादक आक्रमक. दुधाला 40 रुपये भाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. दूध दरवाढीसाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन. शरद पवार गट गायी घेऊन रस्त्यावर. धाराशिवच्या कळंब आगारामधील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. 7व्या वेतन आयोगासह मागील 3 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलेल्या सच्चिदानंद पुरी यांच्या आंदोलनाला कर्मचाऱ्यांचा पाठिंबा. भिवंडीच्या कल्याण नाका के धामणकर नाक्यादरम्यान खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बजावले खड्डे. मनपा प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. बांधकाम परवान्यासाठी 9 लाखांची लाच मागितल्याचं प्रकरण. अहमदनगर महापालिका आयुक्त पंकज जावळेंच्या शासकीय निवासस्थानाची एसीबीकडून झाडाझडती. अहमदनगरमध्ये माजी आमदाराकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर. अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत मागितली खंडणी. या प्रकरणी 2 महिलांसह युट्यूब चॅनलच्या पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल. बारामतीमधील निंबूत इथल्या गोळीबारातील जखमी रणजित निंबाळकर यांचा उपचारांदरम्यान मृत्यू. शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारामधून झाला होता गोळीबार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.